साधारण आपले टोटल 90 गुंठ्यात आमची अपेक्षा आहे 350 बॅग भरायला पाहिजे. 350 बॅगा भरायला पाहिजे. हो. आणि लाल कांदा आहे ना? लाल कांदा आहे. म्हणजे पावसाळी कांदा म्हणतो. पावसाळी कांदा, हो. हा उन्हाळा कांदा नाही, कारण नाही. ऊसाच टाइम ऊसाच्या म्हणजे सुरुवात टायमात ऊसापासून केली. ऊसापासून सुरुवात केली आम्ही. त्यावेळेस किती येईल गेलं ते? आम्ही साधारण 45 गुंठ्यामध्ये आमचा आहे ना 115 टन ऊस निघाला होता. म्हणजे 100 क्रॉस केला होता. हा. तर याचा दांड मोडलेला आहे हा, तरी सुद्धा पांढरीमुळे आहे, म्हणजे ऍक्टिव्ह आहे अजून. ऍक्टिव्हिटी. आणि कलर आणि जर बघितलं तर एकदम चेंडू सारखा आहे. हा. म्हणजे गोल मार्केटला गोल, जो कलर गोल. पाहिजे तसा पाहिजे, बरोबर ना? हा. तर माझ्या मते 200-250 ग्रॅमच्या पुढे वजन असं. हा, साईज बघा ना 250. एकसारखी आता एकसारखी आपण size. काढली, हा, ही सगळी साईज एकसारखी आहे बघा, हा. बरोबर की नाही? नमस्कार, नमस्कार. तुमचा एकदा परिचय द्या. माझं नाव राजेंद्र प्रणाम वागचौरे, राहणार पिंपळगाव पाणी, तालुका कॉलेज, जिल्हा अहिल्यानगर. अहिल्यानगरमध्ये. हो. आज आपण ज्या प्लॉटमध्ये बसलो याचं क्षेत्र किती आहे? क्षेत्र साधारण 90 गुंठे क्षेत्र. 90 गुंठे क्षेत्र आहे. आणि कांदा लाल कांदा आहे, बरोबर की नाही? हो. लागण कधीची? लागवण आपली 15 ऑक्टोबर. बरं, क्षेत्र किती म्हणले? 90 90 गुंठे. गुंठे. हो. किती उत्पन्न अपेक्षित आहे? साधारण आपले टोटल 90 गुंठ्यात आमची अपेक्षा आहे 350 बॅग भरायला पाहिजे. 350 बॅगा भरायला पाहिजे. हो. आणि लाल कांदा आहे ना? लाल कांदा आहे. म्हणजे पावसाळी कांदा म्हणतो. पावसाळी बरोबर कांदा, ना? हो. हा उन्हाळा कांदा नाही, कारण नाही. उन्हाळा कांद्यामध्ये ॲव्हरेज तुमचं जास्त जास्त निघतं भेटतं आपल्याला, आणि लाल कांद्यामध्ये ॲव्हरेज कमी कमी भेटतं, निघतं. कमी निघतं. तर साधारण माझ्या मते लाल कांद्याचं बऱ्यापैकी लोकांचं ॲव्हरेज 100 ते 150 बॅगांचं पण खूप आहे, होत आहे. खूप होतं. मग तुमचं सरासरी तुम्ही म्हणताय की 90 गुंठ्यामध्ये आम्हाला 350 म्हणजे 150 प्लस तुमच्या बॅगांचं. हो, आहे. लोकांना आज उन्हाळा कांद्यामध्ये 150 गोण्यांचं ॲव्हरेज निघत नाही, नाही, नाही बॅगांचं आवरेज ॲव्हरेज नाही, बरोबर. नाही भेटत. आज जर कांदे बघितले हा. तर किती दिवसात झाले हे कांदे? ही कांदे 3.5 महिने झाले आतापर्यंत. लागण कधीची? ही लागवड 15 ऑक्टोबर. आणि म्हणजे लाल कांदा आहे ना? लाल कांदा पानकाळी आहे. कांदा म्हणतो. हा, पावसाळी कांदा, पावसाळी बरोबर. कांदा आहे. हा. आता जर कांद्यात जर वजन बघितलं हा. तर माझ्या मते 200-250 ग्रॅमच्या पुढे वजन असं. हा, साईज बघा ना 250. एकसारखी आता एकसारखी आपण size. काढली, हा, ही सगळी साईज एकसारखी आहे बघा, हा. बरोबर की नाही? चांगली. म्हणजे असं नाही की बी Medium नाही, म्हणजे असा जास्त निवडून घेतलाय किंवा काय, पण एकसारखा. आणि कलर बघा कसा आहे. हा, कलर एकदम गर्दे भर. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पांढरीमुळे ज्यावेळेस तुम्ही- जास्त. हा, पांढरीमुळे आता या दिवशी काय झाले, थंडी थंडीमुळे वाढली त्याचं थोडी. प्रमाण जास्त वाढत आहे. आता याचा दांड मोडलेला आहे हा, तरी सुद्धा पांढरीमुळे आहे, म्हणजे हा. ऍक्टिव्ह आहे अजून. ऍक्टिव्हिटी. आणि कलर आणि जर बघितलं तर एकदम चेंडू सारखा आहे, हा. म्हणजे गोल मार्केटला गोल, जो कलर गोल. पाहिजे तसा पाहिजे, बरोबर ना? म्हणजे तुमची जी टाकण्याची पद्धत आहे ती हो. पण अतिशय योग्य आहे. हा, आपण झाकून टाकत असं बघून लावून नाही म्हणून. बरोबर, दोन म्हणजे दिवस उन्हाने एक चटकाय पडत नाही. आणि काहीच होत नाही दुसरी बा. गोष्ट म्हणजे त्याच्यात जी याच्यातला जो रस आहे हो, तो लूज मुरतो. होतो. लूज होतो. बरोबर ना? आणि याच्यासाठी तुम्ही काय काय केलेले एवढा याच्यासाठी आपण एकरी याला 15 बॅग आहे ना कृषीधन वापरलेला आहे लागवडीच्या वेळी? लागवडीच्या वेळेस. बरं, हा. आणि नंतर ग्रीन भूमीच्या 5 बॅगा गेली बरं. आपल्या रासायनिक मध्ये 15-15च्या 2 बॅगा हा. आणि ह्या 5 बॅगा. बरं, म्हणजे पहिला ज्यावेळेस डोस. तुम्ही बेसल डोस टाकला लागणीच्या वेळी, बरोबर ना? लागणीच्या वेळेस आपलं कृषीधन वापरलेले आहे फक्त. बरोबर. 3-4 वर्ष झाले तुम्ही आता हा, आपले हेच SBT वापरतो आपण. product वापरता, SBT बरं. प्रोडक्ट वापरतो. मग रासायनिकचं प्रमाण किती घेता? आणि साधारण आपलं हे सेंद्रिय खताचं समजा 20% आणि 80% ऑर्गॅनिक 80% घेतो आम्ही. बरं, म्हणजे रासायनिकचं 20% 20% आणि असतं. जसं 80-20चा फरक आहे, तसं, 80-20 बरोबर. 80-20. म्हणजे आता ज्यावेळेस तुम्ही पहिला बेसल डोस झाला त्यानंतर तुम्ही तणनाशक मारला असं, बरोबर ना? हो, तर तणनाशक मारल्यानंतर जो दुसरा डोस असतो हो, हो. त्यामध्ये आपण त्यावेळेस प्रोमन ते आपण हे केलं हो. तर जे NPK ग्रेड आपल्याला त्या तुम्ही वापरल्या का त्यावेळेला? हो, मग ते बॅगा वापरले ना. काय रिझल्ट आला? समजा NPK आपण रासायनिक मधले असेल किंवा आपला ऑर्गॅनिक मधला असेल Organic. किंवा पोटॅश असेल, प्रोम असेल, रासायनिकच्या खतामध्ये या खतामध्ये तुम्ही आता पहिल्यांदाच वापरलं नाही, हो, तर पहिल्यांदा मग काय वाटलं तुम्हाला त्यामध्ये? काही नाही, आपल्या रासायनिक पेक्षा बी त्याचा म्हणजे त्याच प्रमाणात रिझल्ट आहे. रिझल्ट त्याच हो, प्रमाणात हो, आले. result आणि पण त्याच प्रमाणात. वेळ पण कमी वेळात ते जास्त लागू पडतं ना. लागू पडतं. म्हणजे हे बघा 10-20 असेल किंवा म्हणजे NPK हा, असेल, DAP असेल, पण- याच्यामध्ये काय होतं का तुम्हाला कमी कमी 25 ते 30 दिवसानंतर पुढे त्याचं दिवस काम चालू वाढतात होतं. त्याची क्रिया नंतर आणि जर चालू होते. पोटॅश टाकायचं असेल MOP मधलं तर याला कसं 60-65 दिवसानंतर ते ऍक्टिव्हेट होतं आणि तोपर्यंत तर माल निघायला माल सुरुवात निघतो, होते, माल बरोबर? निघतो 60-65. पण जर बायो NPK, बायो प्रोम वगैरे वापरलं, बायो NPK, पोटॅश वापरलं तर ते कमी वेळेमध्ये आपल्याला जास्त काम पीक- करतं. कमी तुमचा खर्च तर फिक्स आहे, फिक्स खर्च आहे. पण खर्च काय उत्पादन कमी. फिक्स नाही, फिक्स बरोबर नाही, नाही? उत्पन्न नाही फिक्स. मग उत्पादन फिक्स नसल्यामुळे खर्च सुद्धा काय पाहिजे? कंट्रोल पाहिजे. Controlling समजा पाहिजे तुम्ही ना. 2-3 हो. हजाराची जी बॅग वापरताय
समजा 2000 आहेच ची ना. असेल. आज 8 बॅग 1975 रुपये मी 2000 रुपये किंमत झाली. आणि NPK 10 पण 2000च्या 2000 खाली बॅगच भेटून मग आपल्या बॅगा अर्ध्या किमतीत असून रिझल्ट कसे त्यांच्याच बरे त्यांच्यापेक्षा कमी वेळेत कमी वेळेत जास्त पिकअप जास्त बरोबर नाही. हो म्हणजे शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आज बाजारभाव हा फिक्स नाहीये नाही कोणत्याच मार्केटिंग याच्यात फिक्सच नाही. नाही. आणि ते कधी होणारही नाही. पण मग काय होतं की आपल्या हातात खर्च करणं हा आपला खर्च हातातला आपल्या हातात fix आहे ना, आहे. किती करायचा काय त्याच्यावर बरोबर. अवलंबून आहे आपलं. आणि कमी खर्चात जर जास्त उत्पन्न घ्यायचं असेल तर तुम्हाला SBT टेक्नॉलॉजी SBT वापरायची. टेक्नॉलॉजी आणि वापरली तुम्ही पाहिजे. गेले 4-5 वर्षामध्ये तुमचा आता मकाचा अनुभव असेल, ऊस आहे तुमचा आपला. ऊसाचा अनुभव आहे, हो तुमचा इथं मागे डाळिंब होते, द्राक्षातला अनुभव हो, अतिशय आहेच ना. आणि भाजीपाल्यामध्ये पण तुम्ही Success रेकॉर्ड होईल. तुम्ही आपल्या शेतकरी मित्रांना काय संदेश देशाल? आजपर्यंत आम्ही जे SBTचे जे प्रोडक्ट वापरलेले त्याच्यात आम्हाला 100% रिझल्ट भेटलेले आहे. आणि किती वर्षापासून वापरता? आम्ही 4 ते 5 वर्षापासून हे प्रोडक्ट वापरतो. बरोबर की नाही? हो म्हणजे 5 वर्षामध्ये कंटिन्यू तुम्ही सातत्य ठेवले. आता हो. जमिनीचा जर पोत बघितला हो. आता तुमची किती दिवसांनी पाडणे याला? याला कमीत कमी 20-25 दिवस झाले पाहिजे. बरं 20-25 दिवस पाडणे. आणि मातीमध्ये बघा काय हो एकदम नरमपणा आहे बरोबर हो नाही? आणि हलकी एवढी काय अशी हे नाहीये म्हणजे भारीत काय माती नाही. त्या मनाने तुमचं उत्पन्न कसं निघालेलं आहे तुमचे उत्कृष्ट निघालं हो, बघा. म्हणजे अगदी उन्हाळ कांद्यासारखं लाल उन्हाळा कांदा झाला. कांद्यासारखा पिकले. बरोबर की हो. नाही? आता गेले 4-5 वर्षापासून तुम्ही वापरता म्हणजे तुमचा त्याच्यावर 100% विश्वास आहे म्हणून तुम्ही वापरता बरोबर की नाही? म्हणून तुम्हाला जर रिझल्ट आला नसता तर तुम्ही वापरले असते का? नसतो वापरला. म्हणजे आम्हाला रिझल्ट फक्त आम्हाला अंदाज म्हणजे पहिल्या वर्षी आम्हाला ऊसाला रिझल्ट जास्त भेटला. ऊसाच्या टायमात ऊसाच्या म्हणजे सुरुवात टायमात ऊसापासून केली. ऊसापासून सुरुवात केली आम्ही. त्यावेळेस किती येईल गेलं ते? आम्ही साधारण 45 गुंठ्यामध्ये आमचा आहे ना 115 टन ऊस निघाला होता. म्हणजे 100 क्रॉस केला होता हा एकरामध्ये. एकरामध्ये. अडीच गुंठ्याच्या पुढं 2.25 ते 2.5 ॲव्हरेज पडला अडीच आम्हाला. पड बरोबर नाही? हो म्हणजे पण आम्ही पूर्ण कृषीधनच वापरले. 100% त्यावेळेला 100% कृषीधन वापरला. आणि फक्त रासायनिक खत आहे ना ही साधारण 30% वापरलेलं. म्हणजे 80-70-30 70-30 प्रमाण होतं. बघा आता हे जर माल बघितले तर इथं बघा असं पिवळकी नाही. नाही जरी रासायनिक वापरला असतो ना तुम्ही हा इथं कॉलरची बुरशी पिवळकी असते. येते. हा आणि बुरशी येते आणि कांदा डॅमेज होतो. हो आता याच्यावरून जर बघितलं तर तुमचा माल बऱ्यापैकी लाल कांदा काय होतो जमिनीत सडला जातो. खराब होतो ना. होतो ना? होतो खराब. निघतच नाही. तसं काही आहे का इथं प्रकार? नाही, प्रकार नाही. कारण नंतर पाऊस थांबलेला होता ना. हा हा दिवाळीपासून पुढे पाऊस आलेलाच पाऊस नाही. नाही. आणि पूर्ण पहिला लागणी टायमाला पूर्ण पावसातच हो पूर्ण आमचं आंबोनीला पाणी त्याची गरजच नाही आली. एवढं पाऊस झाला डायरेक्ट वाफी पूर्ण भरलेली होती बा. म्हणजे पूर्ण रान बुडलेलं होतं. पूर्ण प्लॉट भरला होता फार फुल झाली होती. आता ज्या वेळेस तुम्ही बेसल डोस वापरलाय हो आणि त्यावर कांदे लावले परत पाऊस झालाय, हो पाऊस झाला. जर तो बेसल डोस नसता तर सडीचं प्रमाण सडीचं प्रमाण वाढलं असं. आणि कांदे. रोप लवकर म्हणजे पिकअप पकडत नाही. पिकअप नसता झाला लवकर. नाही पण जर ह्या वेळेस तुम्ही आपलं बायो पोटॅश वापरलं तर तुम्हाला किती दिवसात रिझल्ट चालू व्हायला सुरुवात झाली? साधारण आम्हाला त्याला अंदाज टाकल्यापासून पुढे ते 25 दिवसापासून 25 पुढे दिवसापासून. वाटायला. म्हणजे- कारण त्याची साईज वाढली की सुरुवात झाली. हो काय झालं म्हणजे तुम्हाला लगेच कळालं की आपलं पोटॅश टाकले आणि आपल्या हा. कामात आलेले. हा. तसं रासायनिक पोटॅशला काय होतं वेळ की लागतो. वेळ लागतो. 60-65 लागतो. दिवसाच्या पुढे. म्हणजे तुम्ही ज्या ग्रेड वापरल्या याचे रिझल्ट तुम्हाला 15-20 दिवसामध्ये लगेच पाहायला कळलं, मिळाले लगेच बरोबर. पाहायला भेटलं. हीच माहिती जर तुमच्या आपल्या शेतकऱ्यांना तुमच्याकडून माहिती लागत असेल तर तुमचा एक फोन नंबर सांगा. हा माझा फोन नंबर 8975 020 453. बरोबर. हो. शेतकरी मित्रांनो बघा गेल्या 4 ते 5 वर्षापासून सातत्याने SBTचे सर्व टेक्नॉलॉजी वापरताय शेतकरी आणि एक प्रगतशील शेतकरी. तुमचं ऊस असेल, तुमचा कांदा असेल, मका असेल, सर्व याच्यामध्ये ते शेती मध्ये SBT वापरतात आणि दरवर्षी नव्याने उत्पन्न पण वाढलं जातं, बरोबर. हो आणि ह्या वर्षी जे आपले बायो NPKच्या ग्रेड आले त्याचे रिझल्ट आता तुम्हाला समोरच दिसत आहे. हो आहे ना. शेतकरी मित्रांनो बघा कमी कालावधी रिझल्ट आणि कमी कालावधीमध्ये चांगलं उत्पन्न घ्यायचं असेल तर तुम्ही निश्चित याचा वापर करून शकता. बघायला पाहिजे, हो. बरोबर का नाही? करून आणि बघा. केल्याशिवाय काय समजणार नाही, समाज बरोबर नाही? बरोबर आहे. खूप अनुभव चांगली येत नाही. अनुभव पाहिजे. अनुभव अनुभव येत तुमचा पाठीशी कधी राहणार ज्यावेळेस तुम्ही करशाल तेव्हा, बरोबर नाही? तेव्हा खूप चांगली अशी माहिती दिली शेतकरी मित्रांनो. आपला यूट्यूब चॅनल असेल, फेसबुक असेल, याच्यावरही तुम्ही शेतकऱ्यांच्या लाईव्ह मुलाखत बघू शकता. त्यांचे फोन नंबर असतात ते बघू शकता, बरोबर नाही? हो. आणि शेतकऱ्यांकडून योग्य ती माहिती घेऊन आपल्या शेतामध्ये आपण प्रयोग करू शकता, बरोबर नाही? हो धन्यवाद. धन्यवाद.